या समस्या सोडवू. तर हे कुठेतरी चुकीचं आहे नागरिकांप्रती, असं नाही वाटत का? तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. नाही नाही, त्यांना तर पवार साहेबांना संपवायचं आहे. चंद्रकांत दादाच आले होते ना बारामतीला. हे सगळं जे षडयंत्र आहे हे आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे. हे चंद्रकांत दादाच बारामतीला येऊन म्हणले होते. त्याच्यामुळे जी जी कृती चालली आहे ती शरद पवारांना त्रास द्यायचा, शरद पवारांना संपवायचं, हा एकच कार्यक्रम घेऊन ते कामाला लागले. निवडणूक आयोगाने अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की सुनेत्रा पवारांना देखील क्लीन चिट मिळालेली आहे. हे सगळं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतं. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. दादा उपमुख्यमंत्री आहेत, कॉर्नर सभा आणि सोसायटी मीटिंग घेत आहेत, कसं बघता याच्याकडे तुम्ही? उपमुख्यमंत्र्यांनी कॉर्नर सभा, ही चांगली गोष्ट आहे. एकतर मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि ह्याच्यात त्यांनाही दिसून येईल की सगळे जे विषय रेज होत आहेत ते कॉर्पोरेशनचे होत आहेत. याचा अर्थ या संपूर्ण खडकवासला भागात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये वन पार्टी म्हणजे एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे आणि 7 वर्ष 5 वर्ष निवडून ते आलेले आणि 2 वर्ष ते आता इलेक्शन नाही घेतलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अपयश कॉर्पोरेशन लेवलच्या सगळ्या प्रश्नांचं त्यांना आता दिसून येईल. पण दादा हे सगळं खबर आहे ते तुमच्यावरती माझा काय खासदार या ठिकाणी होते म्हणून हे सगळे प्रश्न आता मला सांगा. मतदारांना हे सांगा. नाही नाही, मान्य आहे मला. STP हे मी करायचं आहे का कॉर्पोरेशनचं काम आहे? तसं असेल तर आम्हाला द्या, आम्ही सगळं प्रश्न सोडून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. कॉर्पोरेशनची पण जबाबदारी माझ्यावर द्या, विधानसभेची पण द्या आणि लोकसभेचे पण द्या. हे प्रश्न तुम्हाला 5 वर्षात या सगळ्या सत्ता आम्हाला द्या, आम्ही सगळे प्रश्न सोडून दाखवू. मतदारांची दिशाभूल केली जाते मग असं नाही नाही, बाय द वे मतदार खूप हुशार आहे. मतदार या राज्यातला फार हुशार आहे. त्याला माहिती आहे कुठलं काम केंद्राचं आहे, कुठलं राज्याचं आहे. आता STP प्लांट, कचरा, ही यंत्रणा कुणाकडे असते तर कॉर्पोरेशनकडे असते आणि पुणे शहरामध्ये ट्रॅफिक, कचरा आणि पाण्याचा प्रश्न गेल्या 5-7 वर्षात वाढला आहे. कुणाची सत्ता आहे? भारतीय जनता पक्षाची. पण दादा सातत्याने तुमच्याच नावाने हे करतात. बघा, माझ्या विरोधात दुसरं बोलायला काहीच नाही ना. त्याच्यामुळे आता येईच नाही. काय का असे ना, माझ्याच आजूबाजू इलेक्शन चाललंय ना, याचा मला आनंद आहे. दुसरीकडे काल धनंजय मुंडे बोलून असं म्हणलं की भाजपपासून शिवसेना पवार साहेबांनीच फोडली, त्यांना बाजूला केलं, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हो पण पवार साहेब स्वतःच म्हणतात ना, पुरावा कशाला पाहिजे? पवार साहेब स्वतःच म्हणतात, देवेंद्रजी स्वतःच म्हणतात की 2 पक्ष फोडून मी आलो. शरद पवार स्वतःच म्हणतात, त्याच्यात पुरावा कशाला पाहिजे? जो माणूस म्हणतोय शरद पवार स्वतःच म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते. तो जर आनंद त्यांना मिळत असेल का आपण तो घ्यायचा त्यांच्याकडून? त्याच मतदारसंघात आता राज ठाकरेंची सभा घेण्याचं सुद्धा नियोजन सुरू आहे. काय फरक पडेल असं वाटतं? अतिथी देवो भव, सगळ्यांचं स्वागत होईल आपल्या मतदारसंघात आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल. मतदान होते दुसऱ्या टप्प्याचं, 8 जागांवरती राज्यामध्ये मतदान होते. कसं बघताय तुम्ही? पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने व्हावं. नाही, मोदींची सभा NDAच्या मैदानावर लावणार होते, नंतर म्हटले SP कॉलेज, नंतर म्हणले नदी पात्र आणि आता रेसकोर्सचं नाव घेतात. या घडामोडी कशामुळे घडल्या सर, काय वाटतं? तर मला कसं माहिती असेल? दुसरे के घर में क्यों झाकू मैं? दादांचं आग्रह होता NDAच्या मैदानावर. मला बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न आज सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि मी त्या कामात व्यस्त आहे. नाही, पण जर पवार साहेबांची 29ला वार्षिक सभा म्हटलं आणि त्या दिवशी 29ला NDAच्या मैदानावर सभा लावायची, कसं बघताय? मला खरंच यातलं माहिती नाही. दुसरे के घर में क्यों झाकू मैं? दादा म्हणतात की माझ्या बायकोला निवडून द्या, दिवस रात्र तिने मला कधीही सांगितलं तर मी लगेच दुसऱ्या दिवशी तुमची कामं करेल. पण आत्ताचे जे काही विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांना ते सगळं जमलं नाही, म्हणून माझ्या बायकोला निवडून द्या. याच ठिकाणी त्यांनी ते आव्हान मतदारांना दिलं. ठीक आहे, कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल.